दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच वसुबारसाच्या दिवशी आम्ही सर्वजण गेलो आजी आजोबांना भेटण्यासाठी. म्हणजेच पंढरपूरमधील गोपाळपूरमध्ये असलेलं असं एक वृद्धाश्रम. त्या वृद्धाश्रमाचं नाव आहे मातोश्री वृद्धाश्रम. तिथे गेल्यानंतर एक वेगळीच जाणीव झाली. घरापासून दूर असलेल्या या आजी आजोबांसाठी दिवाळीचं महत्त्व काहीसं वेगळंच असतं. ते त्यांच्या नातेवाईकांपासून दूर असल्यामुळे त्यांच्यासाठी हा सण एक वेदनेचे प्रतीकही असतो. मात्र त्यांच्यासोबत काही क्षण घालवताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेली ओढ आणि प्रेम पाहून मन भारावून गेले. तिथल्या वातावरणात एक प्रकारचा शांततेचा धागा होता, पण त्यात आनंदाचा एक नवा रंग मिसळलेला होता. आजी आजोबांनी त्यांचे अनुभव, आठवणी आणि मनात दडलेल्या इच्छा आमच्यासोबत शेअर करताना त्यांच्या डोळ्यात दिसणारा उत्साह खूप काही शिकवून गेला. त्यांना लहान मुलांसारखं हसताना खेळताना पाहून आनंदाने मन भारावून गेले. दिवाळीच्या या खास दिवशी त्यांच्यासोबत घालवलेले क्षण हे त्यांच्या एकाकीपणात थोडासा उजाळा आणत होते. त्या दिवशी आजी आजोबांसोबत झालेल्या गप्पांमध्ये त्यांच्या जीवनाची गोड आणि तिखट दोन्ही बाजू समोर आल्या. त्यांच्या आशा, स्वप्न आणि तुटलेल्या जिव्हाळ्यांच्या गोष्टी ऐकून मनाला एक नवा प्रेरणा मिळाली. त्यांची जीवनशैली, त्यांच्या संघर्षाची कहाणी आणि त्यातून मिळालेली शांती हे सर्व मनात ठसले. त्यांच्या सहवासात असताना एक गोष्ट नेहमी लक्षात राहते. त्यांचं प्रेम, जिव्हाळा, आशीर्वाद हे सदैव आमच्यासोबत राहणार हे तेवढं म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आपल्या घरात असलेल्या आपल्या आजी आजोबांना, आईवडिलांना, आपल्या नातेवाईकांना तितकाच मान, सन्मान, आदर द्या, वेळ द्या. त्यांच्यासोबत प्रत्येक दिवाळीचा क्षण, दिवाळीच नव्हे तर प्रत्येक आयुष्यातील क्षण हा आनंदाने जगा.